शिवारपूर 100 ते 150 उंबरठ्याचं गाव, 4 गावासारखंच गाव. गावात सिमेंट कॉन्क्रीटची घरं जास्त, छप्पर, माळवद, चिरेबंदी वाडे जाऊन आता त्याचं कॉन्क्रीटीकरण झालंय. आणि या सिमेंटच्या घराभोवती हिरवी पिवळी रानटी झाडं तेवढी राहिली. गावात हौशे, नवशे, गौशे सर्व प्रकारचे लोक राहतात. गावातील नवीन पिढी नाविन्य, मॉडर्न म्हणून नवीन जीवन पद्धत स्वीकारत आहे. आणि ह्यातच ही नवीन पिढी जुन्या पिढीपासून दूर जाऊ पाहत आहे. आहे आबा, माझा इंजिनिअरिंगला नंबर लागलाय. होय, आता मला ऍडमिशन घ्यायचंय. बरं झालं ग बाळाचा माझ्या नंबर लागला. लय बाळानं माझा अभ्यास केला असं, देवानं यश दिलं ग माझ्या आज्याला. आहे आता ऍडमिशन घ्यायला 1 लाख रुपये लागणार आहे. कुठून आणायचं 1 लाख रुपये? माझ्याकडे 20,000 रुपये आहेत की, मग बाकीच द्या की तुम्ही. काय होणार आहे 20,000? 1 लाख रुपये तुला काय थोडं वाटतात काय? हा, मग ते आमच्या वर्गातला आशा, त्याचे आई वडील बी करूनच खात्यात की. त्याचा बाप म्हणतोय माझ्या मुलांना शेती करायला लावायची. त्यांनी पतसंस्थेकडून कर्ज काढलंय आणि दोघं पण झगडतात ऍडमिशन साठी. राजा, त्याचा तर नंबर बी लागला नाही इंजिनिअरिंगला. त्यांनी सरी घातली म्हणजे आपण दोरी घालून जमणार आहे का? आधीच आपल्यावर कर्ज आहे पुरीच्या लग्नाचं, तेच फेडेत आहो आपण. आणि दुसरं नाही का तुला काय करता येईल? अजून 3 महिने टायमिंग आहे की ऍडमिशनला, तर होतील की जमा पैसे. माझ्याकडे आहेत 20,000 रुपये. आबा बघतील की पैसे. कुठून आणायचा आबा पैसे? आबा घेईल का फाशी? तू म्हातारा होईस तर शाळा शिकायला लागला. मला काय सांगू नका, मला इंजिनिअरिंग करायचे. तर की मग तुला तशीच कर, जा इंजिनियर की कर, काय करायचंय ते कर, काम करून कर. जातो मग माझा मी गॅरेजला. जेवून जा, जेवून वाढ मग लवकर जेवायला. हा हा हा. रेशमाचं मालक गाडी घ्यायला पैसे मागायला. आबा ती म्हणलं जो पण पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत घरी पण येऊ नको, मला तोंड पण टाकू नको. काहीतरी बोला की आबा तू. काय बोलते ते? दुष्काळ पडला, शेत पिका नाही, कुठून आणायचे तेवढे पैसे? बापूराव पाटलाच कर्ज काढलंय, तेच फिटा नाही. एकटा माणूस कुठं कुठं टोन दिला राजा. तो कमी होतोच पण घरात 1 रुपया देत नाही. मला लागतील की ऍडमिशनला. तिकडे जावं म्हणतो 2-4 दिवसांनी. आशाने कवाच ऍडमिशन घेतलं, त्याच्या बापाने तिकडे रूम पिम करून दिली त्याला. मी तर अजून इकडे पैसे जमा करतोय. तिला कसं देऊ मी? कसं व्हायचंय? आताच तू तिला बघानाच. कसं व्हायचं माझ्या रेशमीचं? लेक मते आहे ती, करावं लागतं. बहीण बाळाच्या आशीर्वादानं काय तुला आज्या कमी पडायचं नाही. आणि लय चांगला असतोय आशीर्वाद. मी नाही देणार पैसे. पुढच्या वर्षी नाही काय जाता येते इंजिनिअरला, तर दुसरं काहीतरी करावा. तसं नसतंय जमत. आणि घराच्या बाहेर मग जा, तुला कुठं काळ पांढर करायचंय ती कर. राहतो आम्ही आमचे सरे सुकान, सांभाळते माझ्या मी पुरीला. जा दर घे समजा पैसे. आता लय विचार करू नका, होईल सगळं बरोबर. येते मी हिला संध्याकाळी सोडून. जेवण ती करा, त्याला व्याला तर जीव घाला. करम कुठं गेला ग बाय?
हाय इथं रस्त्यावर पुढे खेळते. चल मग बेगी बेगी. एखाद्या घरच्याला पैसे मिळाले म्हणते मध्ये बेकारी फाशी घेतली, त्याला काय किती मिळालं? 50,000 मिळाले म्हणते. 50 काय होतंय? सगळ्यात पोट गेले एकच झालं की. तेवढाच आधार नसल्यापेक्षा बरं ना. मग सोपन रावलंय दूरच दिसत तुम्ही. काय नाही भाऊ. आपण घरचं काय टेन्शन आहे काय? काय काय कॉलेज आहे एकदम हाय पाय काय पोरं पोरी नुसते मोठ्या मोठ्या घरचे सगळे आपल्यासारखंच कामच नाही आले 10-12 हजाराचा दिवसाला खर्च आहे आज एक जणाचा. मला तर लय अडवून वाटायचं पाहिलं बरं का. पण त्यांच्याबरोबर गोष्टी केल्यावर त्यांच्याबरोबर मी पण देवाना मस्ती करायला लागलो. तू जर असताना तर आपण दोघांनी फुल एन्जॉय केला असते. मला यायला जमते का नाही काय का कॉलेजला आता? काय तुझं बी करायचं तुझं पैशामुळे राहिलं ना. पण तू शिकायला आमच्यापेक्षा हुशार आहे तू. पैशाचं काय नाही रे. मग अरे आबाने आत्महत्या केल्यापासून मला काहीच करू वाटत नाही. तो काय म्हणतोय? तुला माहित नाही होय? नाही खरंच ना आजीने फोन नाही केला का? ह्याच्या आबाने अण्णाकडून पैसे घेत होते कर्जाने. आबा मागत पण होते पैसे, म्हणाचे दिन इमानदार आहे. पण ह्याच्या आबाने असं केलं. आता आजा म्हणतोय पैसे काय मी फेडू शकत नाही, मी तर तुमच्याकडे गुरं फिरं सांभाळायला. त्याची आई म्हणते एखादं वर्ष ठेवून घ्या आजाला कामाला म्हणून. त्याने गुरु सांभाळायचं म्हणल्यावर त्याने इंजिनिअरच्या नादात 13ला पण ऍडमिशन घेतलं. शिकून सगळं पुन्हा नीट बंद झाले ना. शिकून काय करणार तुम्ही? पैसेच कमी राहत ना का नाही? मी तर आताच पैसे बी कमायला सुरुवात केली. मी नापास झालो, तुम्ही पास झाला, तरी माझ्याकडे गाडी आहे आता सुद्धा. आणि आता सुद्धा माझ्या खिशात 1000-1200 आहेत. आता हे आजा कवा शिकणार, कवा पैसे कमवणार आणि कवा अन्नाचे पैसे व्यासाठी वापस करणार? हां, त्यापेक्षा आज असं कर, तू अन्नात वर्षातच करून दे. आपला का म्हणे लयच यावर लाईनचा गेला का तू? हे बघ, व्यवहार वेगळा, दोस्ती वेगळी. व्यवहारात दोस्ती आणायच नाही बरं का.
बोलायचं का मुलीला? घ्या बोलून. बाया पाणी घेऊन ये. मुलगी पसंत आहे का तुम्हाला? काय विचारायचं असेल तर विचारून घ्या मुलगी. काय शिक्षण झालं तुमचं? 12वी झाली. इंजिनियर तिला नंबर लागला होता पण नाही गेलो. पुढे काय करायचं ठरवलं? शेती. शेती म्हणलं अवघड आहे मग. होय कसं करायचं? नवा आपली सोनी नाही द्यायची काय इकडलं ताट इकडं करीत नाही ती शेतीतलं काम कवा करायची. तुमच्या सोनीला एवढं दुःख लागू द्यायचं नाही. मी स्वतः सगळं घरातले काम धंद करेन, शेतातले करेन. मला नाही मुलगी द्यायची बाहेर शेतकऱ्याला. मला नोकरदाराला द्यायची. काय पाठावर शेताचं करायचं त्याला पाऊस नाही पाणी नाही काय लिकीनं माती खावा का. नोकरदाराला दिली तर नोकरदाराचा पैसा घटा असतो ते कुठं सुद्धा पैसा जातो. पाऊस पडू ना पडू नोकरदाराला पैसा येत राहतो. तसं शेतकऱ्याला मला मुलगी द्यायची नाही. द्या तुमची सोनी. माझा आजा लय गुणाचा आहे. माझ्या आजा लय चांगलं सुखात सांभाळेन. मी तिला सुखात सांभाळेन. नाही मला शाप मुलगी द्यायची नाही. कुठली बेकार बोंब आणता तो असलं तुम्ही कशाला. इंजिनियर शाळा मास्तर बघायचं असलं कशाला शेतकरी. अहो कशाला असलं पाहुणे घेऊन येतात. मला शाप द्यायची नाही. चला जाऊ तुम्ही उठून जाऊ. तुमच्या पाया पडते पदर पसरते हात जोडते पण सोनी द्या माझ्या आजा. हो मी त्यांना पाणी लावतो. बरं, या तुम्ही. काय खरं नाही बघ दत्ता आपल्या आयुष्याचं. बाप मेला मला पैसे भेटतात म्हणून त्यांनी आत्महत्या केली. किती भेटलं पैसे? 25,000 रुपये. आयुष्यभर मरमर करणाऱ्या माझ्या बापाची आयुष्याची किंमत फक्त 25,000 रुपये. कोण आहे शेतकरी जो राबतो समजा जगाला अन्नावर घालतो. त्याला लोकांनी कुत्र्याचे काय आणले. तो जर नाही राबला शेतात तर काय गो खात्यान का. स्वतःला मातीत गाडून घेतो म्हणून तर ह्यांच्या रांगड्या चालू आहेत. इकडे त्याला अन्नदाता म्हणतात आणि इकडे त्याला दारात सुद्धा उभा करणार. त्यांना सरकारी नोकरदार पाहिजे. शेतकरी काय चावतो काय. मी बी चाललो होतो इंजिनियर केला पण नसताना ह्या भानगडीत तेव्हा कळलं माझा बाप वन शेतात राबायचा. त्याला त्याचं घर चालवण्यास सुद्धा इतकं पैसे भेटत नव्हतं. एवढा अन्याय सहन करून करतच एक दिवस आम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी माझ्या बापाने गप आले. शकतो पण मला रडू बी फुटत नाही. गेली वर्ष झालं निस्ता गुरासारखा राहतो. कशाचं लग्न आणि कशाचं काय आल्या नुसतं पोट भरण्यासाठी करावं लागतं. आला दिवस ढकली जायचं. लोक येतात कानवळा धावतात आणि निघून जातात फाटक्या सावलीगत. सावली आहे पर ऊन तर लागतेच. नेवर माइंड फॉरगेट इट इज अ लाइफ बेटा यू हैव टू फेस इट. हो
इथं काय करायला लागला तिकडे गुरु गेले लोक धानात शिरवाच्या गप्पा चालला का तुमच्या कामात सोडून अरे उठकी हा अरे उठकी आहे घाल्या नाही मला इंजिनिअरिंग करायचे ते आजाचा आई बाप्पा करूनच खातात की ते आजाचा वडील म्हणताय मी शेतकरी आहे म्हणून माझ्या पोराला शेतकरी नाही करायचं. दुसऱ्याचं काय सांगतो त्यांना दुरी अडकवली म्हणजे आपण सरी अडकावायची काय आणि तुला घाम सगळ्या फुटाना आला करंत जेवण ते करा जेवण तू करा ते बी आता जेवण तो बी आला तर जेवण जेवून घे. मागडली शेत बळकटावर आपल्यावर किती बळकावर आणलं होतं मागडली शेत बळकटण्यासाठी किती आपल्याला बळकावर आणलं होतं त्यांनी. यू हाऊ टू फिश नेवर माइंड फॉर्मॅलिटी पुढे ना गे.